तेलामध्ये आपण टाकतोय मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर थोड्या हिरव्या मिरच्या आणि हे जे गोळे आहेत ते आपण या तेलामध्ये टाकतोय. गोळे आपण हे जरा शॅलो फ्राय करून घेतोय, म्हणजे शिजल्यानंतर ते खूप टेस्टी लागतील आणि त्याला वेगळं स्टीम करायची आपल्याला जरूरत पडणार नाही. मस्त ते फुलले आहेत. आता याच्यात मी टाकणार आहे थोडं लसूण. लसणाचा फ्लेवर याच्यात छान लागतो, पण जर लसूण आवडत नसेल तर नाही टाकलं चालेल. पण या भाजीमध्ये या गोळ्यांबरोबर हा लसूण, गोळे आणि या शेंगांबरोबर लसूण खूप मस्त लागतो, त्यामुळे मी इथे लसणाचे मोठे मोठे काप टाकलेले आहेत त्याच्यात. आणि आता मी याच्यात टाकणार आहे हिंग, थोडी हळद, याच्यात जाणार आहेत या शेंगा. वा, भाजी मस्त होणार आहे. थोडं मीठ, थोडं तिखट, मस्त एक अर्धी वाटी खोबरं, थोडी कोथिंबीर. ही आपण ड्राय भाजीच ठेवणार आहोत, सुकी भाजी ठेवणार आहोत. फक्त जे बेसनाचे जे गोळे आहेत ते थोडेसे सॉफ्ट व्हायला पाहिजे, म्हणून मी इथे पाण्याचा हात मारतोय. आणि याला थोडंसं मीडियम रेंजवर थोडंसं गॅस कमी करून याला वाफ आणतोय, म्हणजे गोळे पण व्यवस्थित शिजतील आणि त्या शेंगा आहेत त्या पण व्यवस्थित शिजतील. बस याच्यावरती आता मी ही शिजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेणार आहे, वरती कोथिंबीरीचं गार्निश करणार आहे आणि सर्व करणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. वालाचे शेंगा आणि गोळे भाजीसाठी लागणारे साहित्य: वालाचे शेंगा, बेसन, दही, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, चिरलेलं आलं, लसणाचे काप, चिरलेली पुदिन्याची पानं, खाण्याचा सोडा, मोहरी, तूप, जिरं, मीठ, लाल तिखट, हळद आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन घेऊन त्यामध्ये लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, खाण्याचा सोडा, मीठ, 1.5 चमचा तूप, चिरलेली पुदिन्याची पानं, 1 चमचा आलं आणि 2 ते 3 चमचे दही घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. हाताला तेल लावून तयार मिश्रणाला उभा आकार द्यावा. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बेसनाचे गोळे घालून शॅलो फ्राय करून घ्यावेत. त्यानंतर लसणाचे काप, हिंग, हळद, वालाच्या शेंगाचे तुकडे, मीठ, लाल तिखट, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण शिजवून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. आणि खडा गरम मसालामध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बडी इलायची, छोटी इलायची, काळी मिरी आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, तेजपान आहे, या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि त्याचा एकदम खमंग वास आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही आपली कांद्याची पेस्ट टाकणार आहोत. हा हा, आता याच्यात जाणार आहे कांद्याची पेस्ट. आणि आता याच्यात मी टाकणार आहे एक 1.25 चमचा आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट जळू नये त्याच्यामुळे मी पहिले कांद्याची पेस्ट टाकलेली आहे आणि नंतर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आता ही जी ग्रेव्ही आपण बनवतोय, ही ग्रेव्ही आता अशा प्रकारच्या कोफ्त्यासाठी वापरता येईल किंवा पसंदा म्हणून प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पनीर पसंद करताना त्याच्यात स्टफ करून हिरवी चटणी वगैरे स्टफ करून फ्राय करतात, त्याच्यासाठी पण आपल्याला वापरता येईल ही ग्रेव्ही. किंवा इतर कुठले कोफ्ते असतील त्याच्यासाठी पण वापरता येईल. आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहेत आणि आता मी याच्यामध्ये या काही गोष्टी टाकतोय. याच्यात टाकतोय हळद,
येलोइश टाईप थोडी ग्रेव्ही येईल, येलोइश रेड. लाल तिखट, आता याच्यात जाणार आहे एक 3 ते 4 चमचे काजूची पेस्ट आणि 3 चमचे तळलेल्या कांद्याची पेस्ट. तळलेल्या कांद्याच्या पेस्टमुळे चवीमध्ये फरक पडतो, थोडीशी त्याला एक किंचित स्वीटनेस असतो आणि त्याचबरोबर तळल्यानंतर त्याची चवच बदलते कांद्याची, त्याच्यामुळे ती चव त्या ग्रेव्हीला मिळते. याच्यात जाईल 1 चमचा, साधारणपणे 1 ते 1.25 चमचा आपण धण्याची पूड टाकलेली आहे. बस आता तेल सुटायला लागलं, याचा अर्थ तो मसाला आता शिजलेला आहे व्यवस्थित. त्याला मी बाजूला घेतोय आणि याच्यामध्ये आता मी दही टाकणार आहे. याच्यात जाईल 1 छोटी वाटी दही. आता आपल्याला याच्यात टाकायचं थोडंसं पाणी आणि आता ही जी ग्रेव्ही आहे याला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता याला ग्रेव्हीला पण घट्टपणा व्यवस्थित आलेला आहे आणि मीठ मी सगळ्यात शेवटी घालतो आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण काजू घालतो ना एखाद्या ग्रेव्हीमध्ये आणि जेव्हा ती पेस्ट परततो तेव्हा जर थोडं आधी मीठ घातलं ना तर त्याला ते फाटण्याचे चान्सेस असतात ग्रेव्ही. त्या दृष्टीने आपल्याला मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे ग्रेव्हीमध्ये. आणि आता मी याच्यात मीठ घालतोय. एक चिमूट साखर आणि याच्यात थोडीशी टाकणार आहे आपण वेलची पूड. वा, फ्लेवर्स सगळे मला आत्ताच जाणवत आहेत, वास छान येतोय आणि ग्रेव्हीचा थिकनेस पण व्यवस्थित आलेला आहे आणि अशी स्मूथ अशी ग्रेव्ही झाली आहे. ही ग्रेव्ही पण मस्त तयार झाली आहे आपली. गॅस बंद केला आहे मी आणि आता एक काम करू, सर्विंग डिशमध्ये किंवा बोलमध्ये आपण ग्रेव्ही पहिले काढून घेऊ. याच्यावर जाणार आहेत आता हे कोफ्ते. वाह, तयार आहे आपली मस्त डिश शेपूची कोफ्ता करी. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शेपू कोफ्ता करीसाठी लागणारे साहित्य: चिरलेली शेपूची भाजी, उकडलेल्या कांद्याची पेस्ट, काजूची पेस्ट, उकडून कुस्करलेला बटाटा, दही, कॉर्नफ्लोअर, मैदा, तळलेल्या कांद्याची पेस्ट, खडा मसाला, चाट मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, वेलची पूड, आलं लसूण पेस्ट, धनेपूड, हळद, साखर, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये चिरलेली शेपूची भाजी, मीठ, चाट मसाला, कॉर्नफ्लोअर, 1 चमचा मैदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे कोफ्ते करून गरम तेलात तळून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला, कांद्याची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. त्यानंतर हळद, लाल तिखट, 3 ते 4 चमचे काजूची पेस्ट, 3 चमचे तळलेल्या कांद्याची पेस्ट आणि 1 चमचा धनेपूड घालून गॅसवरून कढई बाजूला घेऊन 1 छोटी वाटी दही आणि पाणी घालून कढई गॅसवर ठेवून मिश्रण शिजवून घ्यावं. शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ, साखर आणि वेलची पूड घालावी. एका सर्विंग प्लेटमध्ये तयार करी घालून वरून शेपूचे कोफ्ते ठेवून डिश सर्व्ह करावी. पहिली रेसिपी काय आहे? ते नारळीच्या भाजीचे कटलेट. स्वप्नजा, पुढची रेसिपी काय? सोया चंक चिली. काय पुढची रेसिपी आहे? हे स्टफ कंट्रोला.